चलो रजनीताई सदाईशी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. ओके, सगळेजण पटपट वेलकम करून अनम्यूट करून घ्या लगेच. वेलकम रजनी काकू. वेलकम रजनीताई. वेलकम हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. वेलकम रहीमताई. शतायुषी परिवारामध्ये स्वागत आहे. चलो रजनीताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय बॅकग्राऊंड आहे, म्हणजे काय काम करता आणि आता किती दिवसात काय फरक आहे? हॅलो, मी मागच्या आठवड्यात रविवारी आपले प्रतिभा ताई आहे ना, गौरीची आई, त्यांना भेटले कुठे, गणपती बाप्पाच्या देवळात पुण्याला. मी राहते कल्याणला. मी माझं घर आहे म्हणून तिथे गेलेले होते आणि प्रतिभा ताईंना भेटले. मग असं बोलता बोलता आमचं बोलणं झालं. मग त्यांनी मला सांगितलं की असं आहे गौरी, म्हणजे असं आम्ही करतो, बघा तुम्ही करून केलं तर मी बोलले ठीक आहे. मी लगेच पैसे ट्रान्सफर केले आणि आले घरी, कल्याणला आले. मी जॉब करते आणि माझ्या खूप धावपळ, म्हणजे सकाळी साधारण ऑफिसला जाते 7:30ला. मग तुमचे जे सेशन आहे थोडा वेळ ऐकते, कारण मला ट्रेन पकडायची असते. मग 7:30ला जाते आणि कळव्या स्टेशनला उतरून मला अर्धा तास चालायला लागतो, कारण रिक्षाचा ऑप्शन नाही आहे ईस्ट साईडला. या वेस्ट साईडला आहे पण खूप ट्रॅफिक वगैरे असं, म्हणून आम्ही ईस्ट साईडने ऑफिसला जातो. मी म्युकुल लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्याच्यामध्ये जॉबला गेली. 32 वर्ष काम करते. सध्या तरी मला काही नाहीये, फक्त थोडंसं वाटतं वजन जास्त झालंय एकदा, म्हणून डॉक्टरच्या उरावर पैसे घालवण्यापेक्षा हे सगळे सोय, म्हणजे ही सगळी जी प्रोसिजर आहे ते करून आपण फिट राहिलेलं काही हरकत नाहीये. मी फक्त वर्कआउट करू शकत नाही, कारण मला वेळ पण नसतो आणि सकाळी अर्धा तास चालतो आणि ऑफिसमधनं येताना परत अर्धा तास चालतो आणि आल्यानंतर रेग्युलर शेक वगैरे घेते. कधी कधी विसरायला होतं किंवा फोटो टाकायला विसरायला होतं, कारण ऑफिसचे कामाच्या गडबडीत पटकन घेते आणि काम चालू करते. मग फोटो टाकायचा विसरायला होतो मला, म्हणून फोटो नाही टाकत. म्हणजे 90% मी सगळं तुमचं फॉलो करते. आणि हे झाल्यानंतर माझी मुलगी बाहेर राहते, तर तिचं थोडं वजन मला कमी करायचं आहे. तो तिने आधी मला खूप ओरडली की आई तुला काय असं तसं. मग माझी मैत्रीण डॉक्टर आहे, तिला मी सगळं डबे जाऊन दाखवलं. मी बोलले कीर्ती हे बघ असं असं आहे. मला बोलली मी पण घेत होते कोरोनाच्या अगोदर, पण कोरोनामध्ये मी बंद केलं का, तो हे तेव्हा कोरियर सगळं बंद होतं म्हणून, आणि ते बंद झालं. आता मी परत चालू करणार आहे. तुम्ही बोलले ठीक आहे, नेक्स्ट टाइमला तू घेशील तर माझ्याकडनं घे. बोलली ठीक आहे. असं करून मी जॉईन झाले. मला खूप फरक पडलाय. म्हणजे नाही तर ऑफिसमध्ये आल्यानंतर असं वाटायचं जाऊ दे, तसं आहे ते त्याच्यामध्ये मॅनेज करायचं, खायचं प्यायचं. पण आता ठीक आहे, मला काय तसं नाही. आणि मी शेक तर घेते आणि थोडीशी अर्धी भाकरी खाते, कारण माझ्या डोक्यात त्याचा आहे रात्री जेवायला पाहिजे आणि मला मग झोप एकदम व्यवस्थित लागते, म्हणून मी अर्धी कधी कधी एक भाकरी पण खाते. खूप भूक असेल तर मध्ये ऑफिसमध्ये आम्ही खूप काय काय खायचो, ते टोटल बंद केलंय मी आणि मला भरपूर फरक पडलाय एका आठवड्यात. आता पुढे मी रजनीताई वय किती आहे? माझं वय 57 पूर्ण आहे. आता 58 पूर्ण होईल या फेब्रुवारी महिन्यात. ओके, 58 नंतर रिटायर आहे का 60 नंतर रिटायर आहे? 60. मला 3 वर्ष अजून जवळपास आहे. 28 ला रिटायर होणार. ओके. आता कसं आहे माहितीये काय, आता ज्यांनी तुम्हाला सांगितलं की खूप भारी आहे तू माझ्याकडं घे म्हणून, त्यांनाच सांगा की मी अशा ग्रुपमध्ये आहे की ज्या ग्रुपमध्ये मला स्वतःला कसं फुकट पडेल याच्यासाठी मी काम करायला लागले. त्यामुळं एवढं दिवस झालं बंद केल्यास 2-3 वर्ष झालं, तर तूच आता माझ्याकडं चालू कर म्हणून मला बोलली मला घ्यायचं, परत सुरुवात केली. डॉक्टर आहे ती, ते बोलली घ्यायचं सुरुवात केलं. डॉक्टरांना आता तुम्हीच चालू करा त्यांना. तेच आता कसं ती खूप बिझी असते मला, आणि मी पण रविवार शिवाय तिला भेटू शकत नाही. तर उद्या रविवार आहे तर बघते, पण तिच्या रविवारी कसं काहीतरी शेड्यूल असतो. काय भेटायला जाऊ नका. मी काय म्हटले की आपण आपल्या स्वतःच्या नावावर का करणं गरजेचं आहे, कारण हे इन फ्युचर तुम्हाला स्वस्त पडतं, फ्री पडतं. मग रिटायरमेंट नंतरचं लाईफ एक चांगला ग्रुप पाहिजे ना, एक चांगली फॅमिली पाहिजे. एक मैत्रीण काय पुरणार आहे का आपल्याला? आपल्याला एवढे सगळे 500 लोक मैत्रीण पाहिजेत आपल्याला. त्याच्यामुळं आपण आपल्या नावावर परचेस करणं गरजेचं असतं. आणि रिअल आहे की आपण बरं नसल्यानंतर
आपल्याला कुठं कुठं पैसे देत फिरायला लागतं. डॉक्टरच्या उरावर पैसे घालण्यापेक्षा उरावर आपण नाही, पहिलं- उरावर नाहीये. Yes, कारण yes, आपल्या बरोबर. चुकीमुळे त्यांच्याकडे जाऊन आपण पैसे देतो. ते किती फसवतात ना. मी माझा आता बघितलंय. डॉक्टर लोक समोरासमोर असं डोळ्यात एकच गडबड करतात. नाही काय आपण आहे विश्वास माहितीये ठेवून काय? जातो. ऐका रजनीताई, सगळ्यात मेन महत्वाचं हे बघा, गरज कुणाला आहे? आपल्याला. आपल्याला. बरोबर. हो, हो, हा, हो. मग आपल्याला गरज असताना आपल्याला आजकाल अशी परिस्थिती आहे, सिमटम्स असतात एक आणि आजार असतोय दुसरा. हो ओके? हो हो हो. म्हणजे आजकाल सगळ्या गोष्टी बदलल्यात. हो. मग पहिल्यांदा तुम्ही दाखवायला गेलाय आणि आपल्याला जर समजा काही हो. कारणास्तव डायग्नोज नाही झालं तर तुम्ही त्यांची हॉस्पिटलला फोडायला जाता. नाही नाही तसं तेवढ्या नाही. तुम्ही नव्हे, तुम्ही म्हणजे एक आम जनता करते जनता, ना. बरोबर. मग करते. त्याच्यामुळं तुम्हाला तिथं गेल्या हे करून घेऊन या आणि मग तुम्हाला करावं लागतं ट्रीटमेंट. मग बरोबर. आपल्याला वाटतं ही आता विनाकारण आम्हाला जादा करायला लावायला लागले. हो, बरोबर. आता गेलो आणि माणूस घाबरतो पण घाबरतो. मग एवढ्याशा कारणानं गेलोय आपण आणि आपल्याला एवढं सगळं करायला लावायला लागले. पण वस्तुस्थिती काय आहे माहितीये का? त्याची गरज आहे आता. गरज आहे. हा. आणि आपल्याला कुणाला जादा वेळ द्यायला लागतंय सांगा? बरोबर. कुणाला सुद्धा वेळ नाही. इन्स्टंट रिझल्ट, फटाफट रिझल्ट, या सगळ्या गोष्टी आपल्यालाच पाहिजे झाल्या. म्हणून हा गोंधळ उडलाय आपला आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडं विनाकारण खर्च करवतात. हे केमिस्ट वाले एवढी औषधं देतात, डॉक्टर एवढ्या प्रिस्क्रिप्शन देतात. नाही, हे सगळं गरजेचं झालंय. कारण नाही रिझल्ट आला तर तुम्ही लगेच दुसरा डॉक्टर शोधता, परत तिथं खर्च करवता, परत तिसरा शोधता. पेशन्स नाही झालेत. म्हणून जे आपल्यावर ट्रीटमेंट आहे ना ते एकदम राईट करताय, आपल्याला त्यातनं बरं करताय, हे खूप महत्वाचं आहे. पण ते सेक्टरच असं आहे, डॉक्टरांना पैसे द्यायला कुणालाच आवडत नाही, वकिलाला पैसे द्यायला कुणालाच आवडत नाही. आपल्याला या गोष्टी आवडतच नाही. आणि मॉलमध्ये 100 रुपयाचं वस्तू आणायला जाऊन 1000 रुपये खर्च केलेलं लई आवडतंय. मग आता तिथं पैसे द्यायला कुणालाच बरं केल्यानंतर सुद्धा बिल द्यायला लई लोकांना आवडत नाही. दिल्यानंतर काल मी माझे एक सर आहेत त्यांच्यावर बोलत होते. ते म्हटले 6 लाख रुपये माझं बिल झालं आणि 6 लाख मी डॉक्टरांचं देणं होतो. अहो 6 लाख डॉक्टरांचं कसं काय देणं होतात? तुम्ही देणं बिणं काय नव्हता, स्वतःच्या शरीराची लावून घेतलेली वाट आपणच लावून घेतल्या आणि म्हणूनचा चॅलेंज असतो. म्हणजे त्यांचं देणं द्यायचंय म्हणून मी आजारी पडतोय असं काही नसतं. आपलंच कुठलं तरी कर्म असतंय आणि म्हणून आपण आजारी पडतोय. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण रजनीताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत वनिता चोपडे ताईंच्याकडे. लय दिवसाचा वेटिंग एक्सपिरियन्स आहे ना, त्यामुळे वनिता ताईंचा एक्सपिरियन्स घेऊ आणि आजची बोधकथा आपल्याला भारी. बोधकथेसाठी पण जाणार आहोत ढेरे सरांच्याकडं. पण पहिला जाऊ वनिता चोपडे ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण वनिता ताईंसाठी. येस वनिता ताई, एक्सपिरियन्स 5 मिनिटात आवरायचा आहे बरं का? येस. नमस्कार गो, गुड मॉर्निंग ಎಲ್ಲರಿಗೆ नमस्कार ग. मी वनिता चोपडे आणि मला माझ्या आदरणीय गुरु शैलीताई वैद्य यांनी मला ही लिंक दिलेली आहे आणि या लिंकला मला आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 2 वर्षाच्या आधी मला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता आणि पॅरालिसिसच्या अटॅक मध्ये माझा एक पूर्ण डावा भाग लेफ्ट साइड पूर्ण म्हणजे गेलेलाच होता. आणि जवळपास मी 12 वर्ष तरी मी अंथरुणावर होते आणि 12 वर्ष काठी घेऊन चालली. तोंड पूर्ण असं वाकडं होतं. ते आता मी आज तुमच्या समोर आहे ते 87 फॅमिलीमुळे आहे तोंड वाकडं. आणि आता जितकं ते बोलते मी ते 87 मुळेच बोलायला लागलेली आहे. हा अनुभव त्याच्यातनं मिळालेला आहे मला. आणि आज मला असं म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की पहिल्यांदा पाहणाऱ्यांना असं वाटते बापरे तू रेखा आहे, माहेरचं नाव रेखा आहे माझं, तू रेखा आहे, तू वाटतच नाही रेखा आहे म्हणून पहिल्याची. मग ते सगळे असे विचारतात आणि त्याच्यामध्ये मग माझं ते 2 वर्षापासनं त्याच्यानंतर मला डायबिटीज झाला. डायबिटीजच्या म्हणजे माझं असं होतं की 450, 550 म्हणजे जवळपास 600 पर्यंत माझी शुगर जायची. डोळ्यांनी दिसत नव्हतं मला. HbA1c माझी 12.9 होती
आणि बीपी 2 वेळा मला हार्ट अटॅक येऊन गेलेला, त्याच्यात एन्जिओग्राफी झाली माझी. म्हणजे असे भरपूर चॅलेंजेस होते. वजन माझं 69 होतं. आता मी 54 वर 56 वर आलेली आहे. पूर्वी 12 म्हणजे 19 किलो कमी झालं होतं. आता लग्न वगैरे होतं त्याच्यामुळे मी वजन वाढवलं होतं. पण आता मी आजचं वजन माझं 56 आहे. वजनही माझं कमी झालं शतायुषी मध्ये येऊन. आणि याच्यात जे आपल्याला 20% व्यायाम आणि 80% आहार सांगितला तो मी सातत्याने पाळला. आणि पद्मजाताईंनी जे सांगितलं सातत्याने आपल्याला करायचं आहे तर ते सगळं फॉलो करून मी याच्यामध्ये एकदम छान झाली. मला 32 वर्ष झोप नव्हती, ती पण झोप यायला लागली. खूप त्रास होता, चॅलेंजेस भरपूर होते, भरपूर अगदी. त्याच्यातनं मी बाहेर आली शतायुषी फॅमिलीमुळे आणि शतायुषीचे आभार आहे. येस, भारी वनिता चोपडे ताई, एकदम भारी.